कन्या भोजनच्या थालीसाठी आज आपण पुरीचं पीठ मळणार आहे। त्यासाठी गव्हाचं पीठ, रवा, मैदा, चवीपुरतं मीठ, साखर हे टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाणी टाकून हे पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे। टच मळून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनिटं पुरीचं पीठ भिजवायला ठेवणार आहे। शिजलेले चणे आपण कुकरमधनं बाहेर काढून घेणार आहे। एका कढईत तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की तिखट, हळद हे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। शिजलेले चणे टाकून हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे। चवीपुरतं मीठ टाकून हे एकदा हलवून घ्यायचं आहे। चणेला छान मसाला लागलेला आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आपली चण्याची रेसिपी तयार आहे। आता मी पुरी लाटून घेत आहे। गरम तेलात अलगदपणे पुरी सोडून घेऊया। पुरी आपली छान अशी टम्म फुगलेली आहे। ते आपण काढून घेऊया। सर्व पुरी अशीच पद्धतीने आपण करून घेणार आहे। आता आपण कन्या भोजनचा थाली सजवून घेणार आहे। शिरा, पुरी, चणे, बटाट्याची भाजी हे सर्व पदार्थ आपण कन्या भोजनच्या थालीला बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा अशी रेसिपी करा।